हॅलो. तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज ना आम्ही अचानक सासरी निघालो होतो. घरून फोन आला अचानक की 5 वाजता की तुम्ही घरी या म्हणून. त्यामुळे आम्हाला जावं लागलं अर्जंटमध्ये. तर का बोलवलं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेलच. पण त्या दिवशी काही शूट केलं नाही. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा माझ्या सासरचा असा काही व्ह्यू होता. एवढं छान वाटत होतं ना सकाळी, म्हणजे एवढ्या कच्च्या कैऱ्या. म्हणजे आता तर कसं आंब्याचं सीझन निघून पण चाला, पण आमचे ना पाड उशिरा लागतो, त्यामुळे कैरी अजूनही आहे. आणि हा बोगनवेलचं झाड ना, म्हणजे ह्यांनी ना गेल्या वर्षी लावलं होतं. तर तुम्ही बघू शकता एवढं मोठं झालं आहे ना, म्हणजे एक छोटीशी अशी कांडी आणून लावली होती तर त्याचं एवढं मोठं झाड झालं आहे. आणि ह्या घरासमोर ना म्हणजे फुलामुळेच एवढी शोभा आली आहे ना, म्हणजे खूप छान वाटत आहे ते झाड. तर आमचा असा प्लॅन आहे की नंतर पण असेच बोगनवेलचे भरपूर झाडं वगैरे लावायची, कारण ते कलरफुल फुले ना खरंच खूप छान वाटतात. आणि हे आहेत माझे सासरे. तर ह्यांचं नाही इथं ते एक्झॉस्ट फॅन बसवलं होता, तर त्याचंच ते बघणं सुरू होतं कसं चालते काय चालते. कारण हा काल का परवाच बसवला आहे त्यांनी, कारण आधीचा ना कलर खूप खराब झाला होता. त्यामुळे आमचं ना घराला थोडाफार कलर करायचं ते सुरू आहे. म्हणजे किचनमध्ये तेवढं करून घेतलं आहे. किचनमध्ये कसा कलर केला ते तुम्हाला पुढे दाखवतेच. पण मी जो सांगितला आहे ना तोच कलर केला आहे आणि मला खरंच तो कलर ना खूप जास्त आवडला. तर इथं आमची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. तर तुम्हाला वाटत असेल तर एवढा मोठा स्वयंपाक, तर आम्हाला बोलवलं होतं. माझ्या दोन्ही नंदांचे धोंडे जेवण करायचे होते, तर त्यासाठीच ना त्यांनी आम्हाला बोलून घेतलं होतं. तर मी एक दिवस आधीच आले होते, म्हणजे रविवारी धोंडे जेवण करायचं होतं, तर शनिवारीच आम्ही आलो होतो. घरच्या आंब्याची ना गोष्टच काहीशी वेगळी आहे. कारण एवढे म्हणजे जरी कितीही विकत आणून खाल्ले ना, पण घरचे आंबे खाल्ले ना ती वेगळाच अनुभव असतो ना. खरंच हे आमचे घरचे आंबे ना एवढे गोड आहेत ना, म्हणजे त्यात साखर टाकायची सुद्धा गरज नाही. आणि तुम्ही हे किचनचा लुक बघू शकता आधीचा कसा होता. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये हे किचन पाहिलंच असेल. आणि आता एवढं छान वाटत आहे ना, खूप फ्रेश वाटत आहे. असं वाटतच नाही की हा आपण आधीच्या किचनमध्ये आहो. हळूहळू बाकीचं पण रिनोव्हेशन करून घ्यायचं आहे. तर इथं माझे ना धोंडे करायची तयारी सुरू होती. धोंडेचे जे आतलं वाटण असताना तर तेच करायचं सुरू होतं. ते जसं एक प्रकारचे ते मोदकच असतात मला, पण फक्त ते म्हणजे असं मोठे मोठे प्रकारचे करतात. तर इथं मी खोबरं वगैरे सगळं बारीक करून घेतलं होतं. त्यामध्ये साखर बारीक करून टाकली आणि वेलची पण टाकली होती. तर आता असं म्हणते की 33 अनारसे आणि 33 उंडे काय म्हणते धोंडे द्यायचे असतात. तर त्याचीच इथं तयारी सुरू होती. आता आज ना सगळे खूप खुश होते, कारण सगळेजणच एकत्र येणार होते किती दिवसांनी. त्यामुळे असं काहीतरी मोठा कार्यक्रम आहे असं वाटत होतं. पुरणपोळीचं स्वयंपाक म्हणल्यावर लेट तर होणारच जेवायला. आणि त्यामध्ये धोंडे जेवण ते करायचं, ते डेकोरेशन करायचं, प्लस सगळ्यांचा म्हणजे 13-14 जणांचा स्वयंपाक करायचा. त्यामुळे लेट होणार जेवायला. त्यामुळे सगळ्यांसाठी ना मी छान असे पोहे बनवले होते, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण. तर सगळ्यांनी ना आधी नाश्ता करून घेतला. आता धोंडे जेवणाचा कार्यक्रम कसा झाला ते नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.